महायुतीच्या विरोधातला मॅन्डेट निश्चितपणे त्या ठिकाणी सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे आणि काँग्रेसला चांगलं यश महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये मिळेल. खरं तर तुम्ही रात्री एक भावनिक साथ घातलेली, मी एकटा लढतोय मला साथ द्या. नाही, वस्तुस्थिती आहे ना, मी खरंच सांगितलं की बाबा या कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुती वेगवेगळी लढते, फक्त कोल्हापूरमध्ये ते एकत्र आलेले आहेत कोल्हापूरकरांच्या भीतीमुळं. आणि म्हणून आज एकटी लढाई या सत्तेच्या विरुद्ध प्रचंड पैशाची ताकद भाजप आणि महायुतीची त्या ठिकाणी आहे, दडपशाही आहे. म्हणजे काल तर आमच्याच कार्यकर्त्यांना अगदी अटक करण्यापर्यंत वेळ आली होती. मी स्वतः तिथं गेल्यावर सगळं थांबलं. म्हणजे शेवटच्या 24 तासात किमान आमच्या 5-25 कार्यकर्त्यांना उचलून न्यायचं हा प्रयत्न काल झाला, तो आम्ही हाणून पाडला. कारण की शेवटी लोकशाही आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी अगदी उमेदवाराच्या नवऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न झाला. आणि म्हणून या दडपशाहीतून कोल्हापूरकर उत्तर देतील आणि माझ्यावर विश्वास टाकतील अशी मला खात्री आहे. हे सगळं सत्ता असताना हे सगळं करण्याची का वेळ आली नाही, असं मी वाटतं? तेच म्हणतो ना, एवढी सत्ता आहे तुम्हाला, तुम्ही एवढं चांगलं काम केलं असशीला तर हे दडपशाहीचं राजकारण करू नका ना. पावड्यातल्या एका मतदान केंद्रावर तासभर मशीन बंद होते, 2 मशीन बदलावे लागलेले आहेत, अशी परिस्थिती सध्या दिसते. नाही तेच मी म्हणलं की काही तांत्रिक काही ठिकाणी अडचणी आलेल्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये ताबडतोब प्रशासनानं त्याची दखल घेऊन त्याची सुरुवात केलेली आहे. हे होतंय, परंतु आता मतदान 5:30 हा महत्त्वाचा विषय आहे. त्याच्या आधी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं माझं आव्हान असणार. नारा दिला होता 15 जानेवारी काँग्रेस भारी, आज सकाळपासून काय वातावरण? नाही, सकाळपासून मी अगदी 6 वाजल्यापासून प्रत्येक भागातून रिपोर्ट घेतोय. टेबल आमचे टाकले गेलेले आहेत, बूथ आमचे टाकले गेलेले आहेत. कार्यकर्ते उत्साहात आहेत की एका बाजूला ही सगळे मंत्री, अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा कोल्हापुरात आले. इथल्या स्थानिक नेत्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही, त्यांनी येऊन विश्वास द्यावा एवढी वेळ महायुतीवर त्या ठिकाणी आली. तरी देखील या एकाएकी लढाईत कोल्हापूरकर निश्चितपणे माझ्याबरोबर आणि आमच्याबरोबर राहतील याची मला खात्री आहे. ठाकरेंनी एक प्रश्न उपस्थित केला होता व्हिडिओच्या माध्यमातून, मुख्यमंत्री सगळीकडे